इतर जाती नवबौद्ध समाजाची बरोबरी करू शकतात का? उपवर्गीकरण म्हणजे मला वाटतं ही स्पेशल ट्रीटमेंट आहे. बौद्ध समाज पुढे का गेला याची कारण 2-4 कारण महत्वाची आहेत. त्या जातींना आतापर्यंत एकही क्लास 1 अधिकारी नाही, आमदार नाही, खासदार नाही, एकही नेता सुद्धा नाही. याचा अर्थ असा नाही की त्यांना बौद्धांनी रोखलंय. कार्ल मार्क्स यांनी असं म्हणलेलं आहे की धर्म ही आफूची गोळी आहे आणि अशा काही जाती आहेत की ज्या जातीची लोकसंख्याच 1000 ते 1500 आहे. ढोर असतील, चांभार असतील, मातंग सुद्धा असतील, त्या ठिकाणी बाजी मारतील. कारण सरकारची मुळातच नीती आरक्षण संपवण्याची आहे. उपवर्गीकरण करून सुद्धा सर्वात महत्वाची गोष्ट दुसरी असते ती म्हणजे नमस्कार मित्रांनो. हो, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या लढ्यामध्ये नवबौद्ध समाज बांधवाकडून एक वारंवार प्रश्न उपस्थित केला जातोय की सर्वांना समान संधी होती, आम्ही कोणाला रोखलं होतं का? कोणालाही कमी जास्त आरक्षण दिलेलं नाही. या 13% सर्व 59 जाती समान आहेत. त्यामुळे तुम्ही स्पर्धा करा, जे स्पर्धेत उतरतील ते विजयी होतील, त्यांना सगळा आरक्षणाचा लाभ मिळेल. तात्विक पातळीवर जर विचार केला तर हो, हे 100% खरं सुद्धा आहे की जे लोक स्पर्धेमध्ये उतरतील ते पुढे जातील, त्यांना लाभ मिळेल. पण या ठिकाणी एक सर्वात महत्वाचा प्रश्न असा उपस्थित होतोय की जर का असा आहे तर उपवर्गीकरणाचा हा जो प्रश्न आहे तो निर्माणच का झाला? तरी एक दुसरी बाजू या प्रश्नाची एक अशी आहे की या बाकीच्या ज्या 58-55 ज्या काही जाती आहेत, 3-4 जाती सोडल्या तर इतर जाती नवबौद्ध समाजाची बरोबरी करू शकतात का? नवबौद्ध समाजासोबत त्या स्पर्धा करू शकतात का? हा खूप महत्वाचा विषय आहे. का तर नवबौद्ध समाज आज इतका पुढे निघून गेलेला आहे की या बाकीच्या जाती नवबौद्ध समाजाची स्पर्धा करूच शकत नाहीत. कारण नवबौद्ध समाज आज प्रत्येक बाजूने खंबीर झालेला आहे. ठीक आहे, अभाव आहे, बिलकुलही नाही असं नाही, पण प्रमाण इतर जातीच्या तुलनेनं कमी आहे. प्रत्येक बाबतीमध्ये नवबौद्ध समाज आज पॉवरफुल झालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळं इतर जाती नवबौद्ध समाजाची बरोबरी करू शकत नाहीत. का? कारण नवबौद्ध समाजाची आज ही 4थी पिढी आहे असं मी ऐकलंय आणि आज नवबौद्ध समाजाची मुलं भारताच्या बाहेर जाऊन अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी अशा मोठमोठ्या राष्ट्रामध्ये, परदेशामध्ये जाऊन आज शिक्षण घेत आहेत. आज 4थ्या पिढीमध्ये हे सगळं घडते. पण इतर जाती ज्या आहेत त्या अजूनही जागृत सुद्धा झाले नाहीत. ही वास्तविकता आहे. याचा अर्थ असा नाही की त्यांना बौद्धांनी रोखलंय, बिलकुलही नाही. बौद्धांनी लढे लढले, बौद्धांनी परिवर्तनाच्या चळवळी उभारल्या, बौद्धांनी शिक्षणाचा मार्ग धरला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग अवलंबला आणि बौद्धांनी दिवस रात्र एक करून मेहनत केली आणि म्हणून बौद्ध पुढे गेले. आता एक या चळवळीमध्ये मातंग समाजाकडून जो आरोप केला जातोय की बौद्धांनी आमचं आरक्षण खाल्लं, तर हा आरोप खरं तर बिनबुडाचा आहे आणि चुकीचा आहे असं मला वाटतं. कारण बुद्धाचा एक सिद्धांत आहे, तुम्ही जे काही असता ते तुमच्या स्वतःमुळेच असता. तुम्ही आज चांगल्या टप्प्यावर असाल किंवा वाईट टप्प्यावर असाल, तुमच्या जीवनाचं चांगलं होतं तर ते तुमच्यामुळेच होतं आणि तुमच्या जीवनाचं वाईट सुद्धा होतं ते तुमच्या स्वतःमुळेच होतं. आपण स्वतः जबाबदार असतो कुठल्याही गोष्टीसाठी आणि हा सिद्धांत केवळ बोलण्यापुरता नाही तर हे खरं सुद्धा आहे. तुम्ही जे कराल तेच तुम्हाला मिळत असतं. बौद्धांनी संघर्ष केला, त्याची परिणिती म्हणून बौद्धांना जे पाहिजे होतं ते मिळालं. बौद्ध समाज पुढे का गेला याची कारण 2-4 कारण महत्वाची आहेत की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात अगोदर स्वीकार केला, बाबासाहेबांच्या विचारांचा. दुसरी गोष्ट, त्यांनी शिक्षणाचा मार्ग धरला, अंधश्रद्धेपासून बऱ्यापैकी समाजाला दूर केलं, अंधश्रद्धेचा मार्ग सोडून दिला. बौद्ध धम्मामध्ये प्रवेश करणं हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहेच. ठीक आहे, बौद्ध धम्म ही कुठलाही धर्म ज्याची त्याची पसंती जरी असली तरी बौद्ध धम्म हा विज्ञानवादी आहे. बौद्ध धम्म हा कर्मकांडापासून दूर नेतो. बौद्ध धम्म हा स्वर्ग, नरक, श्रद्धा, अंधश्रद्धा, देव, राक्षस, देव धर्म ह्या ज्या गोष्टी आहेत, भूत प्रेत, ह्यासारख्या कितीतरी गोष्टीपासून माणसाला दूर नेतो. आणि वास्तविकता काय, समाज विज्ञान काय आहे, कुठल्याही गोष्टी पाहत असताना का, कसे, कोठे, केव्हा हे डोक्यात विचार आल्याशिवाय आपल्या डोक्यामध्ये, आपल्या विचारामध्ये विज्ञानाचा जन्म होत नाही. हा थोडासा वेगळा विषय आहे. पण मला थोडक्यात हेच सांगायचंय की बाबासाहेबांचा सर्वात अगोदर स्वीकार जर कोणी केला असेल 59 जातीमध्ये ते आहेत नवबौद्ध. त्यामुळं नवबौद्ध समाजाचा साहजिकच विकास झाला. इतर जातीशी तुलना जर केलं तर इतर जातींमध्ये काय आहे,
प्रत्येक जात जवळपास 58 जातीमध्ये त्यांच्यामध्ये अंधश्रद्धा बऱ्यापैकी थोड्याफार प्रमाणात का होत नाही, प्रत्येक जातीमध्ये आहे. नवबौद्ध सोडले तर शिक्षणाचं प्रमाण म्हणावं त्याप्रमाणे नाही. ठीक आहे, काही 2-4 जाती आहेत, चांभार असतील किंवा ढोर बांधव असतील ढोर समाजाचे, किंवा भंगी पण मी ऐकलेलं आहे की प्राथमिक शिक्षणामध्ये भंगी समाजाचा महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक आहे असं मी ऐकले. टेक्नॉलॉजीमध्ये काहीतरी चांभार समाजाचा प्रथम क्रमांक आहे असं ऐकले. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य ह्या 2-4 जाती थोड्याफार त्यांनी विकास केलेला आहे. पण इतर बाकीच्या जातींचा जर जातींशी जर तुलना केली तर त्या जाती तशाच अंधश्रद्धेमध्ये खितपत पडलेल्या आहेत. हजारो वर्षापासून जी कामधंदे ते करत होते, जो व्यवसाय ते करत होते, स्वातंत्र्यपूर्व काळाच्या अगोदर जशी अवस्था होती तशीच जवळपास अवस्था आहे. मी तर असं ऐकलंय की अशा काही जाती आहेत की ज्या जातीला अजूनही एकही क्लास 1 अधिकारी त्या जातीमध्ये झाला नाही. आतापर्यंत त्या जातीला एकही आमदार खासदार बिलकुलही झाले नाहीत. आणि अशा काही जाती आहेत की ज्या जातीची लोकसंख्याच 1000 ते 1500 आहे. पूर्ण जातीची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये कुठल्या तरी तालुक्यामध्ये आहे, ते कुठल्या तरी जिल्ह्यामध्येच ते जाती राहतात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या जाती नाहीत. ग्रामीण भागात जर एखादं लग्न असलं तर त्या लग्नाचं वऱ्हाडच 1-1500 असतं. एखाद्या लग्नाचं वऱ्हाड जेवढं असतं तेवढी अख्खी लोकसंख्या एका जातीची लोकसंख्या आहे महाराष्ट्रामध्ये. तरी पण ती जात आहे आणि SC कॅटेगरीमध्ये समाविष्ट आहे. मग मला एवढंच म्हणायचंय की त्या जातींना आतापर्यंत एकही क्लास 1 अधिकारी नाही, आमदार नाही, खासदार नाही, एकही नेता सुद्धा नाही. आणि त्या जातीला जर का नेताच नसेल, कुणी जरी नेतृत्व करणारच नसेल, तर त्या जातीचा आवाज सरकारपर्यंत कसा पोहोचणार आहे? त्या जातीचा आवाजच पोहोचणार नाही. त्या जाती कितीही जरी ओरडून सांगितल्या, त्यांची संख्याच एवढी आहे की त्या जाती दिसत सुद्धा नाहीत. SC कॅटेगरीच्या अनुसूचित जातींची लिस्ट जर तुम्ही पाहिली तर त्या लिस्टमध्ये आगेर नावाची जात आहे, पहिल्या नंबरची जात आहे. आगेर ही जात मी आतापर्यंत तरी जन्मल्यापासून कधी ऐकली नव्हती. बऱ्याचशा अशा जाती आहेत की ज्या मी आतापर्यंत ऐकल्याच नाहीत. बऱ्याच लोकांना माहित नसतील की 59 जाती आहेत. फक्त त्याच्यामधल्या आपल्याला 2-4 जाती माहित आहेत. SC कॅटेगरी म्हणले की मांग, महार, ढोर, चांभार जनरली जास्त, हेच सर्वांना जास्त माहित आहे. म्हणजे एवढ्या 59 जाती असताना सुद्धा ह्या लोकांना काय माहित नव्हत्या, कारण त्यांची लोकसंख्याच नाही आणि ते सर्वच भागात राहत नाहीत. कुठल्या तरी जिल्ह्यापुरत्या, कुठल्या तरी तालुक्यापुरत्या मर्यादित आहेत. त्यामुळे त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचत नाही. एखाद्या वेळेस त्यांना काही म्हणायचं जरी असलं तरी त्यांना कोणी नेता सुद्धा नाही. मग अशा जाती नवबौद्ध समाजाची बरोबरी करू शकतात का? नक्कीच करू शकत नाहीत. मान्य आहे, नवबौद्ध समाजाने जे काही आज वैभव प्राप्त केलेलं आहे स्वबळावर केलेलं आहे. मग मूळ मुद्दा हा आहे की ह्या इतर बाकीच्या जाती स्पर्धा करू शकत नाहीत. का करू शकत नाहीत? सर्वात महत्वाचं कारण सांगतो. जागतिक कीर्तीचा एक विचारवंत आहे कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्स यांनी असं म्हणलेलं आहे की धर्म ही अफूची गोळी आहे. म्हणजे धर्म ही अफूच्या नशेसारखी एक नशा आहे, कुठलाही धर्म असेल. मग या बाकीच्या जाती जर पाहिल्या तर हजारो वर्षापासून ज्या गोष्टी करत आलेल्या आहेत त्याच गोष्टी त्या आजही करतात त्या जातीतले. म्हणजे त्या धार्मिक गोष्टीमध्ये गुरफटून बसलेले आहेत, अंधश्रद्धेमध्ये गुरफटून बसलेले आहेत. त्यांना कधीही शिकू वाटत नाही, कारण ते नशेमध्ये आहेत, धर्मामध्ये गुंग झालेले आहेत. त्यांना बिलकुलही कधी वाटत नाही, त्यांच्या डोक्यात हा विचार सुद्धा येत नाही की आपण शिकलं पाहिजे, आपण प्रबोधनाचे लढे वगैरे. शिक्षणच जर डोक्यात येत नसेल तर बाकीच्या गोष्टी सगळ्या गौण आहेत, येणारच नाहीत. बाकीच्या गोष्टी नंतरच्या, नोकऱ्या वगैरे त्या गोष्टी नंतरच्या आहेत. पण पहिल्यांदा शिक्षण घेतलं पाहिजे हाच विचार त्यांच्या जर डोक्यात येत नसेल तर साहजिक आहे त्यांचा विकास कसा होणार आहे. मित्रांनो, नशा कशी असते? एखादा माणूस नशेमध्ये जर सापडलेला असेल, त्याला कितीही सांगितलं की ही नशा आहे सोड, तो सोडू शकत नाही. वाईट आहे हे त्याला सुद्धा माहित असतं. एखादा समजा दारुडा माणूस आहे, दारू पिण्यामुळे आपली शारीरिक हानी आहे, मानसिक हानी आहे, कौटुंबिक सामाजिक हानी आहे, सर्व काही त्याला माहित असतं. तरी पण तो दारू सोडत नाही, कारण तो नशेमध्ये असतो, तो सोडू शकत नाही. मग अशा नशा झालेल्या माणसाला दुसऱ्यानं कोणीतरी प्रयत्न करावं लागतं, ते त्याला जबरदस्ती उचलून त्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये नेऊन टाकावं लागतं. कालावधीनंतर, काही वर्षानंतर, 6 महिन्यानंतर त्याला कळतं, ज्यावेळेस त्याची नशा सुटेल, की आपल्यासाठी ती नशा किती घातक होती. म्हणजे हा समाज अशाच पद्धतीने आहे. बाकीच्या ज्या 59 जाती आहेत, 58, 55, 56 ज्या जाती आहेत, अफूची गोळी म्हणलं ना, त्या प्रकारे धर्माची नशा आहे. त्यांना कधीच वाटणार नाही, ते कधीच लोक या स्पर्धेमध्ये येणार नाहीत. ते असेच खितपत पडतील. अनेक वर्षापासून ते जसे आजपर्यंत खितपत पडलेले आहेत, अजून कितीही वर्ष जातील, ते कधीच या स्पर्धेमध्ये येणार नाहीत, कधीच त्यांचा विकास होणार नाही. मग जर का या जातीचा विकास जर घडवून आणायचा असेल तर काय केलं पाहिजे मित्रो? तर त्यांना स्पेशल ट्रीटमेंट दिली पाहिजे.
उपवर्गीकरण म्हणजे मला वाटतं ही स्पेशल ट्रीटमेंट आहे. ते येऊ शकणार नाहीत. जरी ते एखाद दिवस त्यांचा कोणी आला तरी नवबौद्धांच्या पुढे तो टिकू शकणार नाही, तग धरू शकणार नाही. कारण नवबौद्ध हा हाय लेवलचं शिक्षण घेतलेला आहे, उच्चतम संस्थेमध्ये शिक्षण घेतलेला नवबौद्ध. आणि एखाद्या दुसऱ्या जातीतला एखादा ग्रॅज्युएट तरुण असेल, एखाद्या ठिकाणी जागा निघाल्या असतील, वेगवेगळ्या इतर जाती आणि नवबौद्धच म्हणून नाही, इतर 2-4 जाती ज्या आहेत त्या उच्चतम दर्जा, उच्चतम संस्थेमध्ये शिक्षण घेतलेले आहेत, चांगल्या चांगल्या शहरामध्ये शिक्षण घेतलेले आहेत. जरी ही डॉक्युमेंटली दोघेही समान असली तरीही नवबौद्ध तिथं बाजी मारतील किंवा ढोर असतील, चांभार असतील, मातंग सुद्धा असतील त्या ठिकाणी बाजी मारतील. पण इतर ज्या बाकीच्या जाती आहेत ज्यांना बिलकुल आतापर्यंत संधी मिळालेली होती पण त्यांना लाभ मिळालेला नाही, तशा जाती जरी ग्रॅज्युएट झाल्या, जरी इक्वल असल्या डॉक्युमेंटली, कुठलीही पदभरती करत असताना निवड समिती कधीही कुणाला घेते? जो उच्चतम आहे, जो त्या स्पर्धेमध्ये सर्वोच्च आहे, सर्व बाबतीमध्ये जो परफेक्ट आहे त्यालाच घेईल. मग परफेक्ट कोण असेल? ज्याला अगोदर लाभ मिळालेला आहे किंवा ज्याच्या अगोदर घरामध्ये कोणीतरी नोकरीला आहे, समजा बाहेर देशामधून शिकलेला आलेला असेल कोणीतरी आणि भारतामध्ये नोकरीसाठी अप्लाय करत असेल तर अगोदर त्याला बाहेरच्या देशामध्ये, कारण तो कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकलेला असेल, तो हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेला असेल, ऑस्ट्रेलियामध्ये, जर्मनीमध्ये, अमेरिकेसारख्या नामवंत विश्वविद्यालयामध्ये शिकलेला असेल तर त्याला अगोदर तिथं प्राधान्य दिलं जाईल. इथं महाराष्ट्रामध्ये शिकलेल्या आणि त्या पण गरिबीमध्ये कसं तरी आपली गरज भागवून गरिबीमधून शिकलेल्या त्याला नंतर त्याचा विचार केला जाईल. सांगण्याचा तात्पर्य एवढाच आहे की बाकी स्पर्धा करू शकणार नाहीत ह्या 2-4 जातीच्या, म्हणून त्यांना स्पेशल ट्रीटमेंट गरजेची आहे. स्पेशल ट्रीटमेंट म्हणजे त्यांना उपवर्गीकरण गरजेचं आहे. त्यामुळे या बाकी जातींना प्रवाहात आणण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे उपवर्गीकरण. आणि केवळ उपवर्गीकरण केलं म्हणजे सर्व काही होईल असंही नाही. उपवर्गीकरण करून सुद्धा सर्वात महत्वाची गोष्ट दुसरी असते, ती म्हणजे सक्तीचं शिक्षण. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये जसं सक्तीचं शिक्षण केलं होतं तसं सक्तीचं शिक्षण ह्या इतर जातींसाठी करावं लागेल आणि ते काम सरकारचं आहे, शासनाचं आहे. मला वाटत नाही की सरकार तेवढं करेल, कारण सरकारची मुळातच नीती आरक्षण संपवण्याची आहे, आरक्षण देण्याची तर बिलकुलही नाही. कारण आतापर्यंत भारतीय राज्यघटना लागू होऊन सुद्धा आतापर्यंत सुपर क्लास 1 दर्जाच्या ज्या जागा असतात त्या आतापर्यंत भरल्या गेलेल्या नाहीत असं मी ऐकलंय. आणि समजा थोड्याफार भरल्याही तरीही त्या जागा SC किंवा ST कॅटेगरीतल्या लोकांना त्या जागेवर इन्चार्ज केलं जात नाही. तर ठीक आहे, ते बाकी सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण उपवर्गीकरणाच्या माध्यमातून थोडाफार फायदा होतो आहे इतर जातींना. तर उपवर्गीकरण झालं पाहिजे, ठीक आहे. झाल्यानंतरचा भाग आहे की आपण झगडून कशा पद्धतीने ते मिळवायचं. ठीक आहे, ते कायदेशीर नाही वगैरे म्हणतात, पण त्याच्यावर काहीतरी तोडगा निघायला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयानं आणलंय तर कायदेशीर आहे. एक बाजू नाही म्हणते, एक बाजू होय म्हणते, पण काही असेल, मला वाटतं की ह्या बाकीच्या वंचित समुदायाचा विकास झाला पाहिजे, त्यांना कुठंतरी प्रवाहात आणलं पाहिजे. फक्त 4-5 जाती पुढे जात असतील प्रत्येक वेळेस तर मला वाटतं ते चुकीचं आहे. आणि त्याच्यामुळं उपवर्गीकरण हा एक चांगला उपाय आहे असं मला वाटतं. मूळ मुद्दा हाच आहे की या बाकीच्या जाती आफूची गोळी जसं म्हणलं आणि ह्या नशेमध्ये ह्या बाकीच्या जाती वर्षानुवर्षापासून खितपत पडलेल्या आहेत आणि म्हणूनच उपवर्गीकरण गरजेचं आहे. मित्रहो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवरून पाहत असाल तर माझ्या फेसबुक पेजला तुम्ही फॉलो करू शकता. असेच वेगवेगळे व्हिडिओ मी घेऊन येत असतो, वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती सुद्धा मी घेऊन येत असतो. धन्यवाद.